आणि पुन्हा एकदा जाऊयात मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये आता मुख्यमंत्री पोहोचले आहेत। गणेश ठाकूर आपल्याला माहिती देतील। गणेश, मुख्यमंत्र्यांचं गिरगाव चौपाटी ह्या परिसरात आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या मागेच येतात अशी माहिती मिळते। 3 जणांची मुवमेंट आहे। राज्यपाल देखील आल्याचं कळतंय। सध्या तरी मुख्यमंत्र्यांची दृश्य आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तालाभातप्रमाणे जो मुख्यमंत्र्यांचा मान असतो, महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडनं त्यांना निमंत्रण दिलं जातं। त्यांच्या कक्षात येऊन त्यांनी बंदोबस्त पाहावा आणि भक्तांचं त्यांनी अभिवादन करावं। तर त्यासाठी जी परंपरा आहे ती परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे नेलेली आहे। ते इथं आलेले आहेत आणि जे फॉरेन डेलिगेट्स आहेत, वेगवेगळ्या एम्बेसी, कॉन्सुल जनरल्स आणि इतर मोठे पदावर काम करणारे जे फॉरेन डेलिगेट्स आहेत त्यांची ते भेट घेतात। त्यासोबतच गणरायांच्या भक्तांना ते अभिवादनही करतात। म्हणून त्यांच्या हस्ते जे गणपती मंडळ इथं पोहोचतायत, गणरायांच्या मूर्ती इथं पोहोचतायत, त्यांच्यावर ते पुष्पवृष्टीही करतात। म्हणून भक्तांशी एक कनेक्ट करण्याचा हा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा असणार आहे। आणि जो जनसागर इथं येतो लाडका गणरायाला निरोप देण्यासाठी, त्यांच्याशी एक संवादही कधी साधता त्यांना येतं। यासोबत ज्या प्रकारचा बंदोबस्त आणि व्यवस्था महाराष्ट्र सरकारकडनं, पोलीस दलाकडनं, प्रशासनाकडनं केले गेले आहेत त्याचाही आढावा घेतला जातो। मुंबईतला नव्हे तर संबंध महाराष्ट्रातला, देशातला सर्वात मोठा विसर्जन संबंध गिरगाव चौपाटी आहे आणि या गिरगाव चौपाटीमध्ये येऊन भक्तांचं अभिवादन करणं, गणरायाला निरोप देणं, त्यासोबतच जे मान्यवर इथे आलेले आहेत त्यांच्याशी भेटगाठ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतात। अगदी गणेश, आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे सुद्धा आता इथे पोहोचलेले आहेत। पुढचं नेमकं नियोजन काय असणार आहे? पुन्हा ते संवाद साधणार आहेत का इथे कोणाशी? इथं जसं मी म्हणालो की फॉरेन डेलिगेट्सची ते चर्चा करतात, भेटीगाठी त्यांच्या होतातच आणि पोलीस दल जे अहोरात्र बंदोबस्तात असतं त्यांच्या काही टीमशी ते चर्चा करतात, भेट घेतात, त्यांचं अभिनंदन, त्यांचे आभारही प्रकट होतात आणि भक्तांशी संवाद साधणं, भक्तांशी कनेक्ट करणं हाही यातला एक उद्देश असतो। जसं मी म्हणालो की हा मान मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो। महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाकडून त्यांना निमंत्रण दिलं जातं। त्या निमंत्रणाचा मान ठेवत ते इथे येतात आणि पुष्पवृष्टी करतात, भक्तांशी त्यांच्या भेटीगाठी होतात आणि बंदोबस्ताचा आढावाही घेतात। पण याशिवाय प्रामुख्यानं इतरही कार्यक्रम असतात। जसं अण्णासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाकडनं निर्माल्य मॅनेजमेंट केलं जातं, ते मुख्यमंत्री भेट देणार आहेत। तिथेही ते जाऊन कशा प्रकारे काम केलं जातं त्याची पाहणी करणार आहेत आणि त्या सर्व सेवकांची चर्चा करून त्यांचेही आभार व्यक्त करणार आहेत। आणि यानंतर वर्षा निवासस्थानी ते जातील, कारण वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचंही विसर्जन होणार आहे, तर त्याचीही जय्यत तयारी केली गेली। म्हणून इथून मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी जातील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या गणपतीचं त्यांनी आज विसर्जन केलेलं आहे, म्हणून इतर काही त्यांचे मुवमेंट असू शकतात। अगदी धन्यवाद गणेश या माहितीसाठी। तर आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत लाईव्ह। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सोबतच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या गिरगाव चौपाटीच्या या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। महापालिकेकडून त्यांना दरवर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण दिलं जातं आणि या निमंत्रणावरूनच, या विनंतीवरूनच आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जे आहेत ते गिरगाव चौपाटीच्या या परिसरामध्ये उपस्थित राहिलेले आपण बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।